इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून राज्यातील पहिलाच नो व्हेइकल डे उपक्रम राबवण्यात आला। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी स्वतः सायकलवरून कार्यालयात येत संदेश दिलाय। इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी सोलापूर जिल्हा परिषदेनं राज्यातील पहिलाच नो व्हेइकल डे उपक्रम राबवला। या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनांचा वापर टाळत सायकल, सार्वजनिक वाहतूक आणि इतर पर्यायी साधनांचा अवलंब केला। या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी स्वतः सायकलवरून जिल्हा परिषद कार्यालयामध्ये हजेरी लावली। त्यांच्या या कृतीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या उपक्रमामध्ये जिल्हा परिषदेमधील सुमारे 500हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। वाढते इंधन दर, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान सोलापूर जिल्हा परिषद आता प्रत्येक सोमवारी नो व्हेइकल डे पाळण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली। नाही, इथून प्रत्येक सोमवारी मी सायकलवरच येणार आहे। अध्यक्ष साहेब एसटीने येणार आहेत। अध्यक्ष साहेब जर इथे थांबले तर सायकल, शिवसाहेब आणि मी घरावरून निघालो, 7 रस्त्याला शिवसाहेब थांबले, शिवसाहेबांना घेतलं आणि आम्ही दोघं मिळून इथपर्यंत आलो। याच्यातून एकच सांगायचं आहे की जनतेने बी याच्यातून काहीतरी आपलाही बी सहभाग वाढवावा हे दाखवण्याचा या मागचा उद्देश आहे। बाहेरगावी बऱ्यापैकी सभापती राहतात, काही एसटीने येतील, काही ई-बाईकने येतील आणि एसटीने आले तर तिथून रिक्षा किंवा सायकल असा ज्याचा प्रवास। त्या दिवशी अध्यक्ष मी आणि शिवसाहेबांनी ते जाहीर केलं होतं की आम्ही दोघं सायकल आणि अध्यक्ष एसटीने येतील। तसे अध्यक्ष एसटीनेच यायले, 12 वाजेपर्यंत अध्यक्ष स्टँडवर येतील। नाही, मला नक्की असा विश्वास आहे की सगळे कर्मचारी, कारण मी ऑलरेडी ऑफिशियल लेटर काढलेलं आहे याच्याबद्दल, तर मला पूर्णपणे विश्वास आहे की माझे सगळे कर्मचारी, अधिकारी, सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष सगळे याचं पालन करतील। सध्या कर्मचारी आणि जे नेमका आकडा आहे ते जवळपास 500 जवळ आहे, पण किती कर्मचारीची आज ड्युटी जिल्हा परिषदमध्ये आहे, किती फील्डवर होणार आहे, त्यामुळे थोडासा हा डेटा नेहमी चेंज होत जातो।